महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन प्रमुख गट कार्यरत आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी। महायुतीने गेल्या 2.5 वर्षात राज्याच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या आणि मोठ्या प्रकल्पांना गती दिली। त्यांच्या कामाचा प्रभाव जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र मुख्यतः सरकारवर टीका करण्यावर भर दिला आहे। यामुळे दोन्ही गटांमधील कामगिरीची तुलना करण्याचं प्रमाण वाढलं आहे। महाविकास आघाडीच्या प्रारंभी एकजुटीचा संदेश दिला गेला, परंतु निवडणुका जवळ येताच आघाडीत मतभेद उघड होऊ लागले। विदर्भाच्या जागा वाटपावरून झालेला वाद, मुख्यमंत्री पदाबाबतचे मतभेद, तसेच मोठा भाऊ कोण याबाबतचे प्रश्न हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहेत। राजकीय नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि नेतृत्वावरून होणारे संघर्ष हे आघाडीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत। महाविकास आघाडीत सत्ता टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या नेत्यांनी अनेकदा परस्परांवरच टीका केली आहे। अशा परिस्थितीत जे नेते आपापसातील मतभेद सोडवू शकत नाहीत, ते राज्यातील गंभीर प्रश्नावर कसे मार्ग काढतील हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो। राजकारणात कधी कधी समंजसपणे 2 पावले मागे जाऊन निर्णय घ्यावे लागतात, पण महाविकास आघाडीने याबाबतीत अडचणी अनुभवल्या आहेत। 2024 निवडणुका जवळ आल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता ठरवायचे आहे की त्यांना विकासाची गती हवी आहे की राजकीय वादविवाद। महायुतीने विकासाच्या माध्यमातून जनतेला भक्कम पर्याय दिला आहे, तर महाविकास आघाडीने सरकारवर केलेल्या टीकांमधून त्यांच्या रणनीतीत स्पष्टता आणण्याची गरज आहे। या निवडणुकीत जनतेचे मत हेच अंतिम निर्णय ठरवेल।